पहले तो मैं नीचे से लेकर ऊपर तक और ऊपर से लेके नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ, जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को अर्श से लेके अर्श तक पहुंचाया है। बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का, जिन्होंने मुझे लायक समझा। आज महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है। इसमें मैं पूर्ण कोशिश करूंगा, अपना पूरा जद्दोजहद करके उनके नज़रों में पूरा खरा उतरूंगा और जो जो निर्णय समय समय पर पार्टी लेगी, मैं उसे पूरा करने की पूरी पूरी कोशिश करूंगा। विकास का है जो मुद्दा, स्वच्छता का मुद्दा है, इस पे हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं। जैसे कि आप सभी को पता है कि 4 साल जो हमारे निकले हैं, ये प्रशासन राज के थे, जिसमें सबसे ज़्यादा जो प्रॉब्लम आया हुआ है जनता को, अमरावती शहर की पूर्ण जनता को स्वच्छता की। वो स्वच्छता पे हम प्रथम विचार करेंगे और सभी नगर सेवकों को साथ में लेके मैं पूर्ण रूप से काम करूंगा, यही आप सभी के लिए वादा करता हूँ। बहुत बहुत तुम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडके प्रदेशाध्यक्ष रघुवीर चव्हाण साहेब यांचे खूप आभारी आहे. त्याचसोबत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा खूप आभारी आहे. त्याचसोबत अमरावती शहराचे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं आमचे धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळे कोर कमिटी मेंबर यांचं सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं. आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातील पोराला आज ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभारी आहे. मागच्या 4 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणीही नगरसेवक नाही आणि या पूर्ण प्रशासकीय राजवटीमध्ये महानगरपालिकेचं पूर्ण सगळं कोलमडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या अमरावती शहरातील सर्व जे नागरिक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत, रोड, नाली, रस्ते, प्राथमिक गरजा ह्या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत. परंतु आता आमच्या माध्यमातून आम्हाला पार्टीने आमची जबाबदारी दिली, आम्ही त्याच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण 100% पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करू.